आमच्या पोरांचे टीसी काढून द्या, आम्ही त्यांना दुसऱ्या शाळेत शिकवू. जर यांच्या पोरांचे दाखले आमच्या शाळेतून काढून टाकत असतील तर आम्ही सुद्धा आमच्या पोरांचे दाखले यांच्या शाळेतून काढून टाकू. शिकायचं तिथे शिकतील. ही वाक्य आहेत पालकांच्या प्रतिक्रियांमधली. आपली आणि त्यांची शाळा हा उल्लेख आहे मराठा आणि ओबीसी समाजाच्या संस्थाचालकांबद्दल. आता आणखी एक गोष्ट सांगतो. गावातलं विठुरायाचं मंदिर, गावातल्या प्रत्येक नागरिकाचं हक्काचं ठिकाण, गावगाड्याला एकत्र आणणारं ठिकाण. या ठिकाणी काय झालं तर वाद झाला, मारहाण झाली, डोकी फुटली, माणसं गंभीर जखमी झाली. हा वादसुद्धा ओबीसी आणि मराठा समाजामधला. विशेष म्हणजे त्याच गावातला जिथल्या पालकांनी आपल्या पाल्यांचे दाखले शाळेतून काढण्यासाठी अर्ज दिले होते. ही परिस्थिती आहे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या रिसनगावमधली. हिंगोलीच्या भेंडे गावात ओबीसी आणि मराठा समाज एका व्हिडिओवरून आक्रमक झाले. तिथे गाड्या फुटल्याची बातमी आली, लोह्यात डोकी फुटल्याची. कुणी गावच्या पारावर ओबीसी आरक्षण जाणार अशा गप्पा ऐकल्या आणि स्वतःला संपवलं. गावातल्या ओबीसींच्या दुकानावर बहिष्कार टाकलाय. गावात मराठ्यांच्या हॉटेलमध्ये ओबीसी चहा पित नाहीत. सगळ्या बातम्या महाराष्ट्रातल्याच. गावगाड्यात काय चाललंय हा प्रश्न उपस्थित करणाऱ्या. याच प्रश्नाचं उत्तर देणारी ही स्टोरी. जो शेती करतो तो मराठा आणि जो पशुपालक आहे तो धनगर. दोघंही एकमेकांना पूरक. हे आपल्या गावगाड्यातलं वर्षानुवर्ष दिसणारं चित्र. अनेक गावात हे दोन्ही समाज सारख्याच संख्येनेत गुण्यागोविंदानं राहतात, एकमेकांच्या अडचणीला धावून जातात. पण लोहामधल्या रिसनगावमध्ये हेच समाज आमनेसामने आल्याची चर्चा झाली. त्यानंतर वातावरण इतकं बदललं की खरेदी कुठल्या दुकानातून करायची आणि दाढी कटिंगला कुठल्या दुकानात जायचं हे सुद्धा दुकानदाराच्या जातीवरून ठरायला लागलं. अर्थात ही परिस्थिती काय एकाच गावात आहे असंही नाही. मागेही मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला होता, तेव्हा बीड जिल्ह्यात नागरिकांनी कुठल्या हॉटेलमध्ये चहा प्यायचा हे हॉटेल मालकाच्या जातीवरून ठरवायला सुरुवात केली होती. पण त्यानंतर जसा आरक्षणाचा मुद्दा थंड झाला तसा हा तणाव निवळला. पण ऑगस्ट महिन्यात पुन्हा आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं. सरकारनं याहीवेळी GR काढला आणि गावगाड्यात पुन्हा एकदा मराठा ओबीसी संघर्ष समोर आला. या संघर्षाची एक ठिणगी कुठे दिसली असेल तर लोहा तालुक्यातल्या रिसनगावमध्ये. गाव तसं छोटं, लोकसंख्या जेमतेम 4000. गावात बहुसंख्या आहे तो धनगर समाज. त्यापेक्षा थोडी कमी लोकसंख्या आहे ती मराठा समाजाची. मग त्यानंतर आकडा येतो तो दलित समाजाचा, लिंगायत समाजाच्या लोकसंख्येचा. सगळं गाव तसं एकत्र राहणारं. पण साधारण 8-10 दिवसांपूर्वी या गावात बैठकांचं सत्र सुरू झालं. सगळ्यात आधी बैठका घेतल्या मराठा समाजाच्या बांधवांनी. आणि या बैठकीत निर्णय झाला आपल्या मुलांचे दाखले काढून टाकण्यासाठी शाळेत अर्ज करायचा. आता आरक्षणाच्या मागणीचा थेट लाभ ज्यांना मिळेल ती पिढी आहे शाळकरी मुलांची. पण आरक्षणाच्याच मुद्द्यावरून या मुलांचे दाखले काढण्यासाठी अर्ज केले गेले. या सगळ्यामागे कारणीभूत होती एक याचिका. मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झाल्यानंतर सरकारनं हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदीनुसार पात्र मराठ्यांना कुणबी दाखला देण्याचा GR काढला. या GR विरोधात मनोहर धोंडे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. हा GR आणि याआधी 2023 मध्ये काढलेले GR रद्द करावेत अशी धोंड्यांची मागणी. या संदर्भात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. आता मनोहर धोंडे हे लिंगायत समाजाचे. 1996 पासून ते त्यांच्या शिवा संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्यांनी 2024ला विधानसभेची निवडणूकसुद्धा लढवली होती. स्थानिक ओबीसी समाजात त्यांचा चांगला प्रभाव आहे. याच मनोहर धोंडेंची स्वर्गीय मीनाताई ठाकरे आश्रमशाळा या नावाने रिसनगावमध्ये प्राथमिक शाळा आहे, जिथं सगळ्याच समाजाचे विद्यार्थी शिकतात. पण मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाबद्दलच्या GR विरोधात याचिका दाखल केल्यानं इथल्या मराठा बांधवांनी बैठक घेतली आणि धोंड्यांच्या आश्रमशाळेमधून आपल्या मुलांचे दाखले काढण्यासाठी 21 पालकांनी अर्ज केले. लागलीच ओबीसी बांधवांनी एक बैठक घेतली आणि जय महाराष्ट्र विद्यालय या मराठा समाजाच्या संस्थाचालकांच्या शाळेतून ओबीसी मुलांचे दाखले काढण्यासाठी 23 पालकांनी सामूहिक अर्ज केले. यावेळी हे ओबीसी बांधव ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत शाळेत गेले होते. या सगळ्यात मराठा समाजानं अशी भूमिका घेतली की आम्ही मुलांचं नाव काढून त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवू. तर ओबीसी समाजानं अशी भूमिका घेतली की जर त्यांनी आपल्या मुलांचे नाव काढले तर आम्ही काढू
आणि ओबीसी समाजाच्या संस्थाचालकाच्या शाळेत मुलांना शिकव. त्यानंतर ओबीसी बांधवांनी मनोहर धोंडे यांचा त्यांच्याच आश्रमशाळेत सत्कारसुद्धा केला, ज्याला पालकांसोबतच लहान मुलांची उपस्थिती होती. या सत्काराबद्दलच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यात आल्या. या बैठकांसाठी, सत्कारासाठी दोन्ही समाजाचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येऊ लागले आणि रिसन गावात वाढला तणाव. तणावाचा फुगा फुगत गेला आणि तो फुटण्याचं कारण ठरलं विठुरायाच्या मंदिरात झालेली एक बैठक. 18 सप्टेंबरला सकाळी 9:30च्या सुमारास लोह्याच्या रिसन गावमध्ये एक बैठक जमली. बैठकीला गावातले सगळ्या समाजातले लोक उपस्थित होते. ही बैठक आयोजित केली होती भीमाशंकर कापसे यांनी. कापसे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठीच त्यांनी गावकऱ्यांची भेट आणि बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी गावातल्या मराठा ओबीसी तणावावर भाष्य केलं. गावात शांतता ठेवायला हवी असा प्रस्तावसुद्धा ठेवला. सोबतच आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत हे सुद्धा सांगितलं. भीमाशंकर कापसे हे लिंगायत समाजाचे, तर मनोहर धोंडे हे सुद्धा लिंगायत समाजाचे. गावात लिंगायत समाजाचं मतदान कमी असलं तरी धनगर समाजाचं प्राबल्य मोठं आहे आणि मनोहर धोंडेंना या धनगर समाजाचा पाठिंबा पण गावातली शांतता, निवडणुकीसाठी उमेदवारी यासाठी सुरू असलेल्या बैठकातच मराठा आणि ओबीसी समाजाच्या बांधवांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यात ही बाचाबाची फक्त बोलण्यावर थांबले नाही, मंदिरातच नागरिक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर सुरुवात झाली मारहाणीला. सुरुवातीला लाथाबुक्यांचा वापर झाला, त्यानंतर कपडे फाडण्यात आले आणि मग लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आला. काहींची डोकी फुटली, काहीजण गंभीर जखमी झाले. हा वाद चिघळत गेला आणि भीषण मारहाणीमुळे गावात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली. शांततेचा प्रस्ताव दिल्यानंतर त्यावर चर्चा होणं बाजूलाच राहिलं आणि विषय अगदी डोकी फोडण्यापर्यंत गेला. या सगळ्यात शिवा संघटनेचे कार्यकर्ते बालाजी एकलारे आणि दत्ता एकलारे जखमी झालेत, तर गावचे सरपंच प्रतिनिधी विकास पवार आणि सुनील पवार हे सुद्धा जखमी झालेत. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार विकास पवार आणि दत्ता एकलारे यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांच्यावर नांदेड इथे उपचार सुरू आहेत. तर याबद्दल दोन्ही समाजाच्या नेत्यांनी पोलिसांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे.